काय हा आमचो गडी बघ कसो हा बघ बघ कसं खांद्यावर टॉवेल बिवेल टाकून कमरेत हात घेऊन उभो हा गडी हा अशी स्टाईल बी मार अशी स्टाईल बी. अहो कसं येत तुमच्याकडे माका सांगा तुम्ही बारशाक ते काय हा केलेला बारशाक त्याच्या इलेले तुम्ही त्याच्या वाचना तुमका बघितला नाही काय ना आता वर्षभरान जवळ येतात तो कसं येत तुमच्याकडे धविक फणस 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 चोरून चोरून खातात आपल्याला. अरे आता तुम्ही इथे फणस खाऊक बसलास मम्मी आता जेवणार काय मग 8:30 वाजले आता कोणा ते बघ मशीन चालू केला ना उंदरान ते बघ दार बंद किती करून घेतलेला आहे बघ. हा आता 2 दिवस बेडरूम मधनं वाज जावचो ना. येडा खायचा ते. नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या आजच्या माझ्या चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण तुमचं स्वागत करते. तर दैविकच्या बड्डे का आम्ही आता मुंबई गेलेलं तर तेव्हाचं एक छोटंसं ब्लॉग बनवलं होतं. टाकूचं होऊन गेलो होतो फॅमिली डिनर म्हणजे बड्डेनंतर ताईन जेवका बोलवला नव्हता आमका सगळ्यांका. तर तो छोटंसं ब्लॉग हा बघा, नक्की आवडलं तर लाईक करा, कमेंट जा काय असतं तर करा. चला तर आज लाव ताईकडे कल झालो दैविकचा बड्डे तुम्ही बघितला असं स्टोरीमध्ये दादाच्या. तर आज रविवार आणि आज ताईन जेवका बोलवला ना आमका सगळ्यांका. ताईची झडती घेऊची आहे कारण माका मम्मीसारखी फोन करून विचारी गावी असा केलंस तसा केलंस तो आता दोघवली ती तिकडे आहेत किचनमध्ये. तर आता दोघवलांच्या एकमेकांच्या समोर सगळ्यांची कबुली घेते. चला ओय गावावरनं मुंबईत गेल्यावर मम्मी काय काय सांगितलंस गो हां माझ्याबद्दल काय ताच ता खरा काय सांगितलंस माका फोनवर. पसारो मी केलेलो की तुझ्या पोरानी केलेलो तो सांग. त्याच्या अगोदर मी घरीच नव्हतोय महिनोभर समजला ना. मी ऑर्डर का असं बाहेर हळवड्यांचं डबं बुरशी इलेली म्हणजे तुम्ही बाहेर टाकून देऊ ठेवलेली पप्पाने टाकला नाही का मी काय करू मग. हा लक्ष अगे मी ये रात्रीचो झोपय सकाळी उठ आंघोळ देवपूजा करी आणि चालू पडे ऑर्डर का मग. तू जा तू काय बघ आम्ही काय गोट्यातल्या बैलाप्रमाणे होत नाही आम्ही सगळं करू. मग अगे मग तेवढं महिने 10-15 दिवस जरा समजून घेऊ कळते माझे ऑर्डर चालू होते मग हागोप टाइम नव्हतो. कधी नाही कधी चेक करू का. आणि काय सांगितलं माझ्या लेखांका असो असो बोलता शिस्ती का बोलत होते मी काय मंडळी बरोबर की नाही. शिस्तीक बोललेला काय वाईट असता खाण्यावर ना. मग अगो लेकीकडे बघ लेकीकडे कमेंट केला नाही व्यायाम करू सांग म्हणून भाची का. मी काय सांगणार मी ते का चॅलेंज दिलेला आहे 12वी तुका मी मोबाईल घेऊन देणार जर 12वी पर्यंत बारीक झालंस तर काय मम्मी बरोबर की नाही. हां हां 10वी नंतर काय आता तर 10वीत आहे मग 9वीत हा चालत चल पण 10वी नंतर मोबाईल नाही घेऊन द्यायचो मग त्या मोबाईलमध्ये रमात मग अभ्यास करणार नाही. मग काय आहे तुझ्या हातचा स्पेशल चिकन सुका चिकन ना तुझा आमच्या गावच्या टाईपमध्ये कर खोबरा बिबरा टाकून मस्तपैकी काय घेऊ मी बरोबर की ना. ते कशी मजा असता ना. हो पण जेवणारी लोका खायच्या याची त्यांचा बनवूचा. मग बाकी ठीक दादा वहिनी काय रावले. चला मग येऊ काय खाऊ घेऊ देतस की चाय तरी विचारलंस काय गो लावते एवढ्या लांबशी लावते काय मम्मी बरोबर की ना. चाय तरी विचारला मम्मीक विचारलं माका नाही ना विचारलं. अशा प्रकारे आमचे प्रमुख पाहुणे गेलेले आहेत. कोण आरुष कोण आलं कोण आलाय इकडे बघून सांग तिकडे फुग्यासोबत घेतोय. तर दैवी गेलो आता दाखवते मी. हा बघा प्रमुख पाहुणा आमचा चिंटू हिप्पोकट जुन्या काळातले बघ कसे केसत रम्या भाऊ सारखे ना मम्मी. ए इकडे बघ दैविक चल फिरायला जाऊया चल. अहो कसं येत तुमच्याकडे माका सांगा तुम्ही बारशाक ते काय हा केलेला बारशाक त्याच्या इलेले तुम्ही
त्याच्यापासून तुमका बघितला नाही काय ना आता वर्षभरान जवळ येतात तो कसं आहे तुमच्याकडे तोंड वाकडा केला हा विठाबाई माऊली संतांची सावली दांडो घेऊन धावली मोर्या तुझ्याकडे बघूया येतं काय तर आता येणार आगीत ना फुपाट्यात म्हणतात ना तसा ए जा हॅपी फादर्स डे आपका नाही ना मी आणलं काय करतो घरी तू काय नवीन बिझनेस चालू केलास काय दवड्याचो होय होय कोयती गरम करत असते हा दवडी कामगार आपण करूया आता काय तो काय गण असतात त्यांना धार काढूया टोकून अरे हम्म. मग जाड झालेली आहे कोयती फणसाची काय त्याला तापून अगो ताई आमची गावची एवढी जाड झाली नाही फणसाच्या ठिकाणी एवढी तुझी झाली आहे. म्हणजे तू किती फणस खाल्लं असशील मग जावडेकरांची आहे. जावडेकरांची हाती ठीक आहे जावडेकरांका विचारू गोवा हा काय उंची नाही पुरत ठेव 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 ह्याच्यासाठी सांग बाबा तू म्हणजे नुसतं वळीसारखा उंच वाढलेला ना होय तर उंच हा पोचलो आत ते ढोपरा पाय वर करून तुझं काय आपला माहिती आहे ना वजन कमी करूचा मोबिल हवं 70 हां तर डिंक असो गरम करूचो आणि नंतर पेपरने असं पुसूचा म्हणजे डिंक जाता सगळं कोयतेचो जर कोणाक माहीत नसात तर सांगते हो नाहीतर आधी कोणतरी परत सांगत कमेंटमध्ये आमका माहिती होता ज्यांका माहिती नव्हता त्याच्यासाठी थोडीफार आपली माहिती काय बरोबर की नाही मग तुका गावी कसा तुझं पाहुणचार केलंय सांग कसं पाहुणचार केलंय जोग बिग घातलंय ना रोज फणसाची भाजी असा मुंबईसून इला आधी फणसाची भाजी त्याची काढून गेलंय ते पण 4 गाडी घेऊन गेलंय आणि मग आता तो गावसून आणलंय तो काय आणि आयन बियन एवढे दिला म्हणते ते काय फणस ते काय फणस नाही खाल्लं बरके फणस मी मामा बोलतो मी तुला खांद्यावर घेतो म्हणून तुला समुद्र दाखवतो समुद्र अशी नको बोमटात अशी समुद्र दाखवतात असे समजलं का परत युट्यूब काहीतरी हे करायचं धविक फणस चोरून खातात आपल्याला अरे आता तुम्ही ते फणस खाऊ बसलास मम्मी आता जेवणार काय मग 8:30 वाजले आता कोणा ते बघ मशीन चालू केला उंदरा ते बघ दार बंद किती करून घेतलेला आहे बघ छान आणि काय स्ट्रॅटेजी बोलतात ती भारी आहे तू जेवच्या आधी फणस फोडूक लावलं मामी घरे खाणार मग भाकरी कमी बाजूचे लागतील ते काय गावी पण तू ताच कारण सांगस हय पण ताच कारण सांगतस फक्त तू 15 मिनिटं हळू बरोबर टाकव म्हणजे काय आम्ही चुलीजवळ काम केला नाही 10 माणसं 10 माणसांना कमीत कमी 20 भाकरी हा. हवी किती वेळ हळू बरोबर चला ए दैविक तिथे राहून दाखव होय भाकऱ्यावाज अरे हिप्पो कट आहे ना सोना इथे कंटिन्यू उभं राहायचंय मी तुका ढेपसो बोलतोय ना ढेपसूल त्या एका बोलतोय ढेपसूल एका 4 कांड पण बोलतात हा एका ढेपसूल बोलतात अर्ध्या फणसा का अर्धा ढेपसुली आणि हे गरे एका 4 कांड बोलतात आणि हां 4 कांड ते तुम्हाला थोडी माहिती आहे आम्ही अशा माणसाला तुला पण मी 4 कांड बोलेल म्हणजे कधी काय असं बोललीस ना तू वेड्यासारखी किंवा काय तर असं बोलतात 4 कांडच आहेस तू तर बाई 4 कांड असं येतात या ठेवा आणि नंतर उकडून गावचे अरे खोळे आम्ही असे भाजू संध्याकाळचे या दिवसात काय मम्मी वय की नाही गे असे हटे भाजूचे म्हणजे आधी सुकवायचे नंतर भाजायचे तव्यावर आणि नंतर मग ते खिशात घालून काय खोळ्या जबरदस्त अरे गावची मजा ती काय इथे तुम्ही काय करणार तुम्ही मजा हां गावची मजा ती मजा असं सर्व एकत्र असताना जाऊन खायचे एका ठिकाणी जाऊन खायचे असा विषय मग तुझी काय गावची आठवण बिटवण सांग काय गावच्या आठवणी भरपूर येतात पण काय मग काय नाही मग सगळं ते आठवण येतात मग आता येशील ना आमच्याकडे गावी घरे पाहिजे तर खाऊन घ्या नाही तर तिकडे 2 मशीन चालू झाले आहेत बाबा खात असतील ना काढून ठेव थोडे त्यांना तर अशा प्रकारे सगळी धमाल मजा मस्ती चालू आहे आणि
आता ताई म्हणता थोडा म्हणजे पाणी येईला तर जरा पाणी भरूक लागशील काय, तर म्हटलं ठीक आहे चालात मदत करूया म्हटलं. तर पाणी भरूची मदत चालू आहे आणि पाणी भरल्यावर म्हणता जेव वाढूया. म्हटलं ठीक आहे चालात. तर आता जरा पाणी भरते मदत करते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेव बसणार. चला तर मग. मामा कसं वाटतंय आता? कसं वाटतं मम्मीने तुझ्या कामाला लावलंय बघ. मग तेव्हा आम्ही गावाला आलेलो तेव्हा तू लावायचंस ना आम्हाला तिकडे. आम्हाला मदत होती, मला समजलं ना. आता तू मजा घेते. आम्ही तेव्हा कामं केली, आता तू आमच्याकडे येऊन कामं कर. पाणी भरून ये कधीचा लागतं तेव्हा पाणी भरा, मछली भरा, काय असतं तुझा काम आहे तू कधी. नमस्कार मंडळी, तुम्ही ऑर्डर दिलेला तशा या पत्रावळ्या घेऊन आलोय मी. कुठे ठेवू? थंडा पण आणून सांगितलं होते ना. थंडा आमच्याकडे हा थंडा. आम्ही आहे ना जेवण जाऊ घरी काल बड्डेचा उरलेला ता पिओ स्प्राईट. अजून किती कंजूसपणा करणार आहे, हा? ते पण अगो जेऊ आम्ही तुझ्याकडे येईल म्हणजे तू सगळं प्रोव्हाइड करू गवस आमका. थंडा, आईस्क्रीम, डेझर्ट वगैरे काय असतात तर काय तू आणलंच नाही मग काय आता कधी विचारले पैसे संपतील. मग आता हे 50 रुपयाचे पत्रावळे आणलंय मी. काय म्हणला तुझा? 50 रुपये तुझं जीपे करतो. काय होई बरोबर की नाही? हो काय किती वाजले गो? 9:30चे 10 वाजले समजला ना. मी तुका गावी कसा एकदम 9 वाजता प्रॉपर जेवण घालीत होते, वाढीत होते ताटात. तर जेवण मीच करी होते तू नाही. अरे म्हणू का आला? हा 4 आणि 5 भाकरी भाजी होते. हा. किती भाजले? 20 भाकरी. 20 भाकरी वाजले. मी तुका काय मदत नाही केली का? मगा काय केलंस ती? काय म्हणजे हा लिंबू कांदो कोणी कापला मग? खोटारड्या. अगो प्रत्येक व्हिडिओ तू खोटारडो म्हणतोस, लोक म्हणतील काय तू खोटं बोलतोस. खोटं बोलते काय सांगता बघ. काय हा आमचं गडी बघ कसं आहे बघ. बघ कसं खांद्यावर टॉवेल बिवेल टाकून कमरेत हात घेऊन उभा गडी. हा उभी झालं? अशी स्टाईल बी मार, अशी स्टाईल बी. हा कसूर काढू दी. कामाडी पोरा आमच्या गावी पण निसता असा काम करी. जवळजवळ 1-2 किलो वजन कमी केला ना त्यांना कामं करून. मी त्याचा कमी केला. काय भाकरे एवढेच भाकरे काय कसे उघडे ठेवलं. चिकनचं टोपू कड ना भात चिकन. मम्मी जेवणात हे तर अशा प्रकारे आमचा जेवण झालेला. आता मस्तपैकी मटण काय तो चिकन राईस वगैरे बनवलेलं. मटण नाही हा चिकन, म्हणजे आमच्या गावच्या भाषेत मटणच घेतात. तर खाऊन झालेला आणि आता आम्ही ताई का बाय बाय करू चालला. किधर हो ताई तुम? हां पांडी बिंडी कासू थांबू घे काय? हां गावी मदत केलास ना माका एवढे दिवस म्हणून विचारते तुला.